हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात चांगली झाली आहे. तर 2 महिने झालं कंटिन्यू आवळा ज्यूस बिलकुल पण सोडला नाही आहे. मॉर्निंगचा आवळा ज्यूसमध्ये थोडंसं निंबू पाणी, काही नाही, 1 सेकंडमध्ये होऊन जातं ते. 1 सेकंडमध्ये 1 मिनटामध्ये आपण बनवून टेचून त्याला आपण खाऊ शकतो. किंवा असं मी तर डायरेक्ट असं ज्यूस करूनच पिते. चांगलं टेचून वगैरे छान कवळ्या उन्हामध्ये बसते. आणि हे कानाची एक्सरसाइज बघा, हे एक मिनटामध्ये असे 2-3 मिनटं असे होऊन जातात. तर अशी पण हेल्थ केअर. आणि हे मायग्रेनचा त्रास वगैरे बिलकुल होत नाही फ्रेंड्स. हे कानाचे हे नस आहेत ना, माझ्या आजोबा नेहमी असं 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 चालूच राहायचं. मी विचारायचे की असं काय करताय करून, तर हे सांगायचे. पण जुने लोक काहीतरी आपल्या घरातलेच काहीतरी सांगत असतील. आता आपण व्हिडिओज वगैरे बघतो, आपल्याला वाटतं की हा खूप, पण आपल्या घरामधलेच सगळे चांगल्या सवयी लावत होते ना आजोबा वगैरे. तर मी तर त्यांचंच फॉलो करते की काय सांगतात वगैरे. तर चांगल्यासाठी सांगत होते सगळे जुने लोक, सगळ्यांचेच सांगतात आणि तेच आपण पुढं आपल्या फॅमिली मेंबर्सला सांगत राहतो. तर हे मी मुलांसमोर पण अशी करत असते, तर ते मुलं पण माझ्या अशी शिकलेत. आणि माऊची एक्सरसाइज. आणि सकाळी उठल्या उठल्या फ्रेंड्स ना, मी मंजन भेटतात आपले मेडिकलमध्ये वगैरे मंजन भेटतात. तर मी त्यांनीच म्हणजे हातानेच मी दाताला मंजन वगैरे करते. तर 1 ग्लास मॉर्निंगला जरा कोमट पाणी पिऊन त्यानंतर मग मंजन वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मग आवळा ज्यूस वगैरे हे रुटीनमध्ये नक्की चालतं. तर ही मी त्यानंतर ही अशी कवळ्यामध्ये उन्हामध्ये बसून नंतर ही अशी एक्सरसाइज वगैरे. आणि मग जे भेटेल ते कुठला एखादा फ्रूट वगैरे चालू राहतं. तर आज मस्तपैकी पेरू आहे डाईटमध्ये. तर मला तर वाटतं रोजच डाईटमध्ये. तर मस्त आज पेरू आहे डाईटमध्ये. तर मस्त आता ह्याच्यावर थोडंसं हलकं मीठ आणि लाल मिरची पावडर, थोडंसं मस्तपैकी हा पेरू. तर आता उन्हाळा आहे तर पोट पण थंड राहायला पाहिजे आणि डायजेशन सिस्टम पण थोडी, आपण कुठल्या आता थंडीमधनं उन्हाळ्यामध्ये तर काहीतरी थोडंसं शरीरामध्ये प्रॉब्लेम होतच असेल की. तर त्यामुळे एवढं काही माहिती नाही आहे मला. पण पेरू खरंच खूप छान आहे. तर मॉर्निंगला एक आज पेरू होईल. टाईम नाही आहे आणि हा पेरू ठेवला की मग असं वाटतं की आपल्याला कोण खाईल, पण मला नाही वाटत. आपल्यासाठी पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर असंच राहतं ते मग. एक तरी फ्रूट आपल्या पोटामध्ये जायलाच पाहिजे. तर आज एक पेरू बस झाला. तर दिवसभरच आपले नीड्स पण फुलफिल होतात. तर आज मस्तपैकी डाएट आपलं शरीरासाठी पण चांगले मस्त. तर हे आज डाएटमध्ये असं मी फॉलो करते. आणि थोडीशी आपली ही चेस्ट हे बिलकुल सोडायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे काही लाज वाटती, आपण ब्रेस्टचे एक्सरसाइज आपण घरामध्ये आहे, कुणी येते चलते, मुलं, हजबंड, ब्रदर, सिस्टर, तर आपण करत नाही. तर हे फ्रेंड्स, हे सगळं एक्सरसाइज मी जास्त वेळ 1-2 मिनटं तर करते, पण आता व्हिडिओमध्ये मी तेवढे वेळ दाखवू नाही शकत. तर आपण आपल्या हेल्थची काळजी आपण अशी थोडासा कवळं ऊन, आवळा ज्यूस किंवा निंबू पाणी, नंतर कवळ्या उन्हामध्ये बसणे, लाईटली आपला गुळाचा चहा वगैरे ते घेतल्यानंतर मग थोड्या अर्ध्या 1 तासाने हे असे फ्रूट. तर किती वेळ लागला? 5-10 मिनटं फक्त. तर आपण असं आपलं डाएट फॉलो करू शकतो. त्यामुळं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, लाईक सबस्क्राईब नक्की करा, फॉलो करा. आणि तुम्ही पण प्लीज फ्रेंड्स काळजी घ्या. कारण काही झाल्यानंतरच आपण काळजी घेणं हे बरं नाही आहे. आपल्याला काही इश्यू नाही आहे ना, तर आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आणि प्लीज हे नक्की तुम्ही ट्राय करा. हे मायग्रेन, डोळ्याचं